भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनीच अर्जुनाला असा उपदेश केला आहे की तू संपूर्ण धर्माचा आश्रय सोडून देऊन केवळ मला एकट्यालाच शरण ये. असे भगवंतांनी अर्जुनाला सांगण्याचे कारण म्हणजे अर्जुन हा महाभारत युद्धाच्या वेळी काय करावे व काय करू नये अशा मोठ्या धर्मसंकटात सापडला होता. कर्तव्य कर्माचं उचित पालन करणे म्हणजेच धर्माचरण करणे असे भगवान श्रीकृष्णांनी त्यास सांगताच तो युद्धास तयार झाला आहे. त्यावेळी जो एक प्रसंग घडला त्याची अशी कथा सांगतात. अर्जुन आणि कर्ण युद्ध चालू असता कर्णाचे चाक पृथ्वीत घुसून अडकले. तेव्हा कर्णाने अर्जुनास म्हटले की मी पृथ्वीत घुसलेले हे चाक बाहेर काढेपर्यंत तू युद्ध थांबव, कारण तू रथावर आहेस तर मी रथहीन आहे. तू धर्मज्ञ असल्यामुळे शस्त्ररहितावर वार करू नये हे शास्त्र तू चांगले जाणतोस. त्यावर कर्णाचे असे बोलणे ऐकून अर्जुनाने लगेच युद्ध थांबविले. त्यावेळी भगवंत कर्णास म्हणतात की धर्माधर्माच्या गोष्टी तू आम्हास सांगू नको. तुझ्यासारख्या आतताईला कोणत्याही रीतीने ठार मारणे हाच धर्म आहे. यास पापही म्हणता येणार नाही, कारण तुम्ही सर्व अथिरथी महारथी मिळून एकट्या अभिमन्यूला गाठून ठार केले. त्यावेळी तुम्ही कुठे धर्माचे पालन केले होते. यावर भगवान श्रीकृष्ण कर्णास पुढे असेही म्हणतात की आज तुझ्यासारख्याला धर्माची आठवण झाली याचा मला फार आनंद वाटतोय. तथापि जो स्वतः धर्माचे कधीच पालन करीत नाही त्याला धर्मांचं प्रमाण सांगण्याचा अथवा धर्माचं प्रमाण देण्याचा काहीच अधिकार नाही. असे म्हणून स्वतः भगवंतांनी अर्जुनाला कर्णावर बाण सोडण्याची आज्ञा केली आहे आणि अर्जुनानेही भगवंताचे ऐकून त्याप्रमाणे बाण मारण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी अर्जुनाने जर आपल्याच बुद्धीने धर्माचा निर्णय घेतला असता तर फार मोठी गफलत त्याच्या हातून झाली असती. परंतु असे न करता अर्जुनाने श्रीकृष्णावरील ध्रुवभावाने हा निर्णय त्याच्यावर सोपविल्याने भगवंतांनी त्या गहन धर्मसंकटाचा निर्णय बरोबर लावला. कुणाचेही अहित चिंतणाऱ्या अविचारी माणसाला ठार केल्यास त्याचा दोष लागत नाही असे प्रत्यक्ष भगवंतांनी अर्जुनाला सांगून धर्माधर्माचा विचार तू स्वतः न करता माझ्यावर सोपव असे म्हणताच आपला सर्व भार भगवंतावर घालून अर्जुनही भगवंतास शरण गेला आहे. त्यामुळे केवळ आपले कर्तव्य कर्म पूर्ती करण्यासच तो आता तयार झाला आहे. जय जय रघुवीर समर्थ. गुरु यशोदा माई की जय. जय जय रघुवीर समर्थ.